यवतमाल जिले के मारेगांव तहसील में दूषित पानी से 17 लोगों की मौत होने का आरोप नागरिकों ने लगाया। तो आइए जानते हैं मारेगांव तहसील के अंतर्गत किस परिसर का यह मामला है जिसको लेकर नागरिकों ने आरोप किया है। यवतमाल जिले के मारेगांव तहसील के अंतर्गत वागदरा ग्राम पंचायत के बसंत नगर से एक बेहद गंभीर और सनसनीखेज मामला सामने आया है। ग्रामीणों का आरोप है कि क्लोराइड फ्लोराइड युक्त दूषित पानी पीने के कारण अब तक 17 नागरिकों की मौत हो चुकी है, जबकि 5 लोग गंभीर रूप से बीमार बताए जा रहे हैं। इस गंभीर मुद्दे को लेकर बसंत नगर और वागधरा के सैकड़ों महिला पुरुषों ने आज पंचायत समिति कार्यालय पर धावा बोलते हुए जमकर नारेबाजी की। प्रदर्शनकारियों ने ग्राम विकास अधिकारी मोघे, सरपंच और संबंधित अधिकारियों पर लापरवाही का आरोप लगाया है। ग्रामीणों के अनुसार ग्राम पंचायत के अंतर्गत एक बोरवेल और 2 कुएं हैं, लेकिन तीनों जल स्रोतों में 1.8 मात्रा का फ्लोराइड पाया गया है। पानी पीने में अत्यंत खारा और हानिकारक है। वर्ष 2024 से अब तक किडनी संबंधी बीमारियों के कारण 17 लोगों की जान चली गई। इसके बावजूद प्रशासन ने कोई ठोस कदम नहीं उठाया, ऐसा ग्रामीणों का कहना है। स्थिति की गंभीरता के बाद ग्राम पंचायत ने जलापूर्ति तो बंद कर दी, लेकिन कोई वैकल्पिक व्यवस्था नहीं की गई। ग्रामीणों को वागदरा से आरओ का पानी लाने को कहा जा रहा है, जबकि वहां भी पर्याप्त व्यवस्था नहीं है। गांव में पीने के पानी का एक भी स्रोत उपलब्ध नहीं होने से महिलाओं, बच्चों और बुजुर्गों का स्वास्थ्य खतरे में है। इस संबंध में ग्रामीणों ने पालक मंत्री यवतमाल वनी विधानसभा क्षेत्र के विधायक सहित जिला प्रशासन को लिखित निवेदन सौंपा है। निवेदन में चेतावनी दी गई है कि यदि तत्काल और स्थायी स्वच्छ जल व्यवस्था नहीं की गई तो 6 जनवरी 2026 से पंचायत समिति मारेगांव के सामने धर्मेंद्र हरिदास जाधव द्वारा आमरण अनशन शुरू किया जाएगा। ग्रामीणों ने जिला कलेक्टर, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी और मारेगांव पुलिस थाने को भी इसकी प्रतिलिपि भेजकर तत्काल हस्तक्षेप की मांग की है। फिलहाल पूरा बसंत नगर आक्रोश में है और प्रशासन की अगली कार्रवाई पर सभी की निगाहें टिकी हुई है। आपण उपसरपंच आहात गावाचे, म्हटलं गावाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे, पाणी दूषित पित आहे लोक, काय म्हणणं आहे आपलं? 2 आरोप आहेत आमच्या गावले, बसंत नगरला आरोप आहे, पाणी खूप खराब आहे। तुम्ही ग्रामसभेत वगैरे ठराव नाही घेतली काही? घेतले ना, मग काय झालं अजून? करतो माझे सर, संबंधित सचिव काय म्हणते आपला? सचिव करतोच माझे सर, पण किती दिवसापासून म्हणतो मी? महिनाभर झाले। संपूर्ण गावकरी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत दूषित पाणी पित आहे। पासून पाण्याची तपासणी झाली तर एक सरपंच वगैरे काही उठाव घेतलेले नाही। सरपंच आणि सरपंच उठाव घेत आहे, फक्त गावातला एक खेडा आहे म्हणून आमचा गाव टाळला गेलेला आहे। म्हणून आम्ही इथं मागणी मागत आहोत की आमच्या गावात प्युअर आरो लवकरात लवकर लावावे आणि सर्वांची सुरक्षा व्हावी अशी मागणी आहे। मग पाणी तुम्ही आता कुठलं पाणी पिताय तुम्ही? सगळं बिमार पडून सगळे प्रॉब्लेम आहे सगळ्याच व्यक्तीला। जेव्हा अनेक लोकांचा मृत्यू झाला अशी तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही ते पाणी पिता, दूषित पाणी पितात? दुसरा उपायच नाही आहे ना ते पाणी पिल्याशिवाय। आमच्या गावात कोणता फिल्टर नाही, आरो नाही, काही नाही आजपर्यंत। आता एखाद्याच्या घरी फिल्टर आहे पण सर्व गावांना तेच पाणी प्यावं लागतं। किती दिवस आमची मागणी किती दिवस नाही, तेच मागणीसाठी आज आमची मागणी पूर्ण करावे आणि आम्ही इथून तेवपर्यंत जाणारच नाही, हीच आमची हट्ट आहे आज। नगर येथील रहिवासी असून आम्ही सर्व गावकरी इथं उपस्थित झालेला आहे, कारण की आमचा गावचा पाणी पिण्यालायक नाही, अतिशय दूषित पाणी असल्यामुळे आम्ही वारंवार येऊन इथं पंचायत समितीला सांगू गेलो, पण त्याच्यावर वारंवार आम्हाला उत्तर काही दिलं नाही। त्यांनी वारंवार तुम्हाला निधी नाही, पैसा नाही, असं तसं आम्हाला टाळाटाळी करून आम्हाला घरी पाठवत असतं। म्हणून आज मी सर्व पूर्ण गावकऱ्यांना सोबत घेऊन आलो आणि आज आम्हाला पाणी इथं द्या म्हणे द्या। आज पाणी नाही भेटला तर आम्ही इथून जाणार नाही आणि अन्यथा पाणी नाही झालं तर आम्ही आज हे निवेदन देणार आहोत आणि 6 तारीखपासून मी अमर उपोषणाला बसणार आहोत। प्रशासनानं काही व्यवस्था केलेली नाही तुमच्या? काही व्यवस्था नाही केली, फक्त कागदपत्री त्यांनी का करत आहे का नाही आम्ही पाठवत आहोत, आम्ही हे करत आहोत ते करत आहोत, टाळाटाळी करत आहोत। मग पाणी तुम्ही कुठून आणतात? आता तेच पाणी काही लोक तिथचंच पाणी पित आहे, काही लोक ज्याच्याजवळ पैसा आहे त्यांनी आरोचं पाणी बलवून पित आहे आणि ज्याच्याजवळ पैसा नाही, 2 व्हीलर नाही, तो आता तोच पाणी पिऊन राहिला। काही मृत्यू झाला आहे काही लोकांचा पाण्यामुळे? 17 लोक किडनी पेशंट होऊन मृत्यू झाले आणि 5 लोक आज आमच्या गावात ऑलरेडी आहे किडनी पेशंट। तरी तेवढा 2024ला आम्ही एक रिपोर्ट दिला, त्याच्यावर पूर्ण आम्ही रिपोर्ट देऊन त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई नाही झाली, नुसता वारंवार टाळाटाळी करत राहते। स्थानिक प्रशासन या संबंधित बाबीवर साफ दुर्लक्ष करत आहे, काय बोलणं आहे आपलं? जसं आम्हाला फ्लोराईड आहे कळलं तसं आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे
आणि सरांनी सुद्धा शिवसरांकडे पाठवलेला आहे आरोचा प्रस्ताव आणि नवीन सोर्ससाठी आम्ही हे शोधत आहोत नवीन सोर्स सर, कारण तिथे 3 सोर्स आहे, तिन्ही सोर्समध्ये फ्लोराईड निघालेला आहे. सर कम से कम 17 लोकांचा मृत्यू झाला म्हणते पाण्यामुळे आणि काही पेशंट आहे म्हणते. तर तुम्ही सूचना पत्रक वगैरे लावलेलं आहे साहेब, आता हे लोक तर म्हणतात लावलेलं लावलेलं आहे. नाही. याच्या आधी 2024 मध्ये एक बोर फ्लोराईड निघाली होती, तिथेही लावलेला आहे. आता ह्या आल्या तर त्या तिथेही लावलेला आहे. बरं, किती लोकांचा मृत्यू झाला आहे? मृत्यूचा आकडा माहीत नाही सर. तुम्ही तिथले ग्रामसेवक? झालेलाच नाही ना मृत्यू सर. आता आणखी सुद्धा 5 पेशंट आहे अशी लोकांची तक्रार आहे आणि सदर लोकांनी तक्रार सुद्धा केली होती. तर याच्यावर सुद्धा तुमचं लक्ष नाही असं लोकांकडून बोलले जात आहे. 2024 सुद्धा आम्ही जसं फ्लोराईड निघालं तसं सांगितलं. किडनी पेशंट निघाले होते तेव्हाही कार्यालयाला कळवलं होतं. समिती गठीत झाली होती. आणि उपाययोजना काय केली मग? उपाययोजना काय केली? रेफर केले आहे सर्वे. उपाययोजना सोर्स सध्या बोर बंद केलेला आहे. वागदऱ्यावरून आरोचं पाणी आणायला सांगून राहिलं आहे. नवीन सोर्स शोधणं चालू आहे. जसा हे झालं ते जुनी एक विहीर आहे त्याचं पाणी टेस्टिंगला पाठवत आहोत. ते जर पाणी व्यवस्थित शुद्ध आलं तर आपण ते तिथून मग पाणी पुरवठा देऊ. मग हे पाणी कुठलं पिणार? सध्या वागदऱ्यावरून आरोचं पाणी आहे. त्याची व्यवस्था केलेली आहे का प्रशासनानं? हो सर, वागदऱ्यावरून आरो आहे. हे तो म्हणतात का पैसे घेऊन आम्हाला आणावं लागत आहे? पैसे देऊन आणावं का खोटं बोलत आहे का तुम्ही खोटं बोलताय? खोटं कोण बोलताय? 10 रुपये बॅरल आतापर्यंत होतं, आता फ्री करणार आहे. आतापर्यंत तुम्ही मान्य केलं आहे? आधी आता मान्य केलं आहे तुम्ही? CTV के लिए प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।